11 गुरुवार व्रताची मांडणी कशी करायची हे आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर ज्या ठिकाणी मांडणी करायची त्या ठिकाणी स्वच्छ गोमूत्र, गंगाजल आणि पाणी टाकून पुसून घ्या. त्यानंतर शुभचिन्ह म्हणजे स्वास्तिक काढा. त्यावरती चौरंग पाठ ठेवा. त्यानंतर त्यावरती पिवळा कपडा अंथरायचा आहे आणि अगदी मांडणी सोपी आहे. तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तरी चालेल, फोटो असेल तोही चालेल, मूर्ती असेल तर त्यावरती पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आणि जर फोटो असेल तर फक्त पुसून वगैरे तुम्ही पूजा मांडणीत ठेवू शकता. आणि ही सगळी सेवा करत असताना, ही मांडणी करत असताना अग्निदेव म्हणजेच आपल्या दीप प्रज्वलित करून अग्निदेवाला साक्षी ठेवायचा आहे. त्यानंतर गणपतीचे ध्यान करून, गणपतीला स्नान घालून, गणपतीचा अभिषेक करून गणपतीची तिथे स्थापना करायची आहे आणि बाप्पांना प्रार्थना करायची, हे व्रत निर्विघ्नपणे पार होऊ द्या म्हणून. एका साईडला शंख ठेवायचा आहे, एका साईडला घंटी, महाराजांना पिण्यासाठी पाणी, नैवेद्यात खडीसाखर एवढं ठेवायचं आहे. आणि मांडणी अतिशय सोपी आहे. तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही मांडणी करू शकता, नाहीतर अगदी देवघरासमोर बसून तुम्ही ही पोथी वाचू शकता, ही सेवा करू शकता. ह्या सेवेमध्ये, ह्या व्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपली सेवा. त्यानंतर आपली जी पोथी आहे स्वामी चरित्र सारामृताची, तर त्याला विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी. आणि मेन म्हणजे हे उपवास करत असताना आपल्याला आपल्या पोथीचं पूजन करायचं आहे. आणि हो, काही लोक काय करतात की त्यांच्या पोथीचे पूजन करत नाही. सर्वात अगोदर आपल्या पोथीचे पूजन करून या व्रताला सुरुवात करायची आहे. व्रत करण्या अगोदर आपल्याला 21 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. हे सगळं झालं की आपला व्रत कुठेतरी पूर्णत्वास जातो. आणि मांडणी तुम्ही बघू शकता, किती साधी, सोपी आणि अतिशय सुंदर अशी मांडणी आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जागा सुशोभित करा, छान फुले वाहा, महाराजांना आवडता नैवेद्य करा. ह्या दिवशी तुम्हाला ज्या काही सेवा करता येईल महाराजांविषयी त्या करा. आणि तुम्ही मांडणी बघू शकता किती छान दिसत आहे. आणि नैवेद्याला तुम्ही फळं वगैरेही ठेवू शकतात. आणि अजून एक प्रश्न होता, मासिक धर्म आला तर काय करायचं? मासिक धर्म आला तर तो गुरुवार सोडून द्या आणि त्याच्या पुढचा गुरुवार तुम्ही पकडू शकता. हे व्रत करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं श्रद्धा, आपला विश्वास आणि महाराजांप्रती एक भावना की हे व्रत माझ्याकडून महाराजांनी पूर्ण करून घ्यावं आणि सेवा करण्याची तळमळ हवी. सेवा असो किंवा हे व्रत असो, सेवा मनापासून केली की महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. त्यामुळे आपली जी काही सेवा आहे ती मनापासून करा. महाराज स्वतः आपल्या अडचणीच्या काळात आपल्या सोबत आहे. आणि नामजप, दिवसभर नामजप करा. नामजपाला खूप महत्त्व आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.